धाराशिवनंतर बातमी आता नागपूरमधून। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवण्यात येणार आहेत। याबाबत दीक्षाभूमी स्मारक समिती आणि राज्य सरकारचं आता एकमत झाले। ऑक्टोबर महिन्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आधी हे खड्डे बुजवले जाणार असल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीने दिली। तसंच सर्व बाजूने विचार करून आणि एकमताने पार्किंगच्या नवीन आराखड्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळते। सध्या भूमिगत पार्किंगवर 25 कोटींच्या घरात खर्च झाल्याची माहिती पुढे येते। त्यामुळे इतका खर्च होऊ नये, आता खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा आणखी खर्च करावा लागणार आहे। दरम्यान पार्किंगच्या मुद्द्यावरूनच काही दिवसांपूर्वीच आंदोलन देखील झालं होतं। धाराशिवनंतर बातमी आता नागपूरमधून। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवण्यात येणार आहेत। याबाबत दीक्षाभूमी स्मारक समिती आणि राज्य सरकारचं आता एकमत झाले। ऑक्टोबर महिन्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आधी हे खड्डे बुजवले जाणार असल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीने दिली। तसंच सर्व बाजूने विचार करून आणि एकमताने पार्किंगच्या नवीन आराखड्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळते। सध्या भूमिगत पार्किंगवर 25 कोटींच्या घरात खर्च झाल्याची माहिती पुढे येते। त्यामुळे इतका खर्च होऊ नये, आता खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा आणखी खर्च करावा लागणार आहे। दरम्यान पार्किंगच्या मुद्द्यावरूनच काही दिवसांपूर्वीच आंदोलन देखील झालं होतं।